श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर बघा, प्रत्येकाची दिवाळीची लगबग चालू झालेली आहे आणि दिवाळी अगदी 5 दिवसावर येऊन टेपलेली आहे. तर बघा, या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला घरातली साफसफाई करायची आहे. प्रत्येकाची सफाई चालू झालेली असेल किंवा मग काहींची झाली देखील असेल. प्रत्येकाची काही ना काही लगबग चालू आहे घरामध्ये. हे करायचं, ते करायचं. दिवाळीचे जे सण आहे तर हा खूप मोठा आणि उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी या दिवाळीच्या दिवसासाठी आपण भरपूर साऱ्या गोष्टी खरेदी करत असतो आणि घरामध्ये आपल्या मुलांसाठी शॉपिंग करत असतो. बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो. तर ह्या लगबगीमध्ये आपल्याला हे गोष्टीसुद्धा विसरायच्या नाहीत की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करावी. यासाठी आपल्याला काही उपाय देखील आपल्या घरामध्ये करायचे आहेत. तर आपल्याला बघा, 5 दिवस दिव्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे. असा हा एक दिवा आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा आहे, कसा करायचा आहे, त्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे, तर याबद्दलची सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये तुमच्याशी सविस्तर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर बघा, दिवाळीचे वसुबारसपासून आपण ह्या गोष्टी चालू करत असतो. वसुबारसपासून आपण आपल्या घराच्या बाहेर दिवे लावायला चालू करत असतो, घराच्या आतमध्ये दिवे लावायला चालू करत असतो. आणि तर बघा, आपल्याला ह्या 5 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये असा एक दिवा लावायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही वर्षभर आपल्या घरामध्ये टिकून राहील. म्हणजेच काय, तर आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, पैसे येतात पण ते पैसे टिकत नाहीत. आपल्या घरामध्ये महिन्याला लाखोनी पैसे येतात, परंतु ते महिन्याच्या शेवटपर्यंत जाऊस्तोपर्यंत टिकत नाही. तर अशा वेळेस आपल्याला असे हे छोटे छोटे उपाय ह्या दिवाळीच्या दिवसामध्ये करायचे आहे. तर बघा, प्रत्येकालाच असं वाटत असतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करावी आणि ती आपल्या घरामध्ये टिकून राहावी. हे प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे तर बघा, आपण भरपूर सारी धडपड करत असतो की आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी. आपण आपल्या सुखासाठी भरपूर धडपड करत असतो. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश करावा, ती चिरकाल आपल्या घरामध्ये टिकावी, यासाठी आपले खूप सारे प्रयत्न चालू असतात. आणि बघा, अशा दिवाळीच्या ह्या 5 दिवसांमध्ये आपल्याला काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे असतात, ज्यामुळे आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा राहील आणि वर्षभर आपल्या घरावर कोणतेही संकट येणार नाही किंवा अडचणी येणार नाही. माता लक्ष्मीची जर आपल्या घरावरती कृपा असेल तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, धन, धान्य, ऐश्वर्य या सर्व गोष्टी ह्या येत असतात. आता तुम्ही बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाहिलं असेल की ते काही उपाय करत नाही, काही सेवा करत नाही, परंतु त्यांच्या घरामध्ये खूप सारी सुख असते, समृद्धी असते, ऐश्वर्य असतं. ह्या सर्व गोष्टी त्यांच्या घरामध्ये असतात. ते का असतं? तर बघा, अशा लोकांच्या आसपास सकारात्मक गोष्टी असतात, म्हणजे सकारात्मक लहरी त्यांच्या आसपास असतात. त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते. तर ह्या 5 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक लहरी निर्माण होण्यासाठी आपल्याला हे काही उपाय करायचे आहेत. आता बघा, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर आपल्याला माहिती आहे का, लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही सुख आहे, समृद्धी आहे, ती चिरकाल राहणार. तर बरेचसे घरं तुम्ही पाहिले असतील, त्या घरामध्ये खूप सारा पैसा आहे, संपत्ती आहे, सर्व गोष्टी आहेत, परंतु त्या घरामध्ये सुख नाही. तर बघा, आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा असणं म्हणजे काय, आपल्या घरामध्ये सुख असावं, शांती असावी, समृद्धी असावी, ऐश्वर्य असावं, पैसा असावा, ह्या सर्व गोष्टी आपल्या घरावर असाव्यात. म्हणजेच आपल्या घरावरती लक्ष्मीची कृपा असावी असं आपण म्हणत असतो. हे सुख, शांती, समृद्धी, पैसा आपल्या घरामध्ये यावा, लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी, यासाठी आपल्याला असा हा एक दिवा ह्या 5 दिवसांमध्ये लावायचा आहे. तर बघा, आपल्याला ह्या 5 दिवसामध्ये काय उपाय करायचा आहे हे बघणार आहोत आपण. या उपायासाठी आपल्याला 2 दिवे तयार करायचे आहेत. म्हणजे आपण मातीचे दिवे घ्या किंवा मग कोणते आपल्याकडे दिवे असतील ते घ्या. परंतु मातीच्या दिव्यांना ह्या दिवसांमध्ये खूप मान असतो, त्यामुळे मातीचे दिवे आपण 2 घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे. गाईचं गावरान तूप आपल्याला त्या दिव्यांमध्ये टाकायचं आहे आणि 2 वातींची 1 वात आपल्याला तयार करायची आहे आणि त्या दिव्यांमध्ये टाकायचे आहे. तर हे 2 दिवे जे आहेत तर ते आपल्याला वसुबारसपासून लावायला सुरुवात करायची आहे. तर आपल्याला दिवाळीपर्यंत हे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत.
आता बघा हे 2 तुपाचे दिवे आपल्याला घरामध्ये लावायचे आहेत आणि लावल्याच्या नंतर त्या पशी आपल्याला जे काही आपलं गोत्र आहे, नाव आहे ते आपल्याला सांगायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आवाहन करायचं आहे. आता बघा ह्या 2 दिव्यांमध्ये लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी आपल्याला ह्या 2 दिव्यांमध्ये एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे कमळगट्ट्याचे जे मणी असतात, तर ते मणी आपल्याला एक एक त्या 2 दिव्यांमध्ये टाकायचे आहेत. आणि बघा दिवा प्रज्वलित करत असताना आपण दिव्याखाली काहीतरी आसन द्यायचं आहे. त्याखाली तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा मग तांदूळ ठेवा किंवा मग एखादी प्लेट आपण त्या दिव्यांखाली ठेवायचे आहे. असेच दिवे आपल्याला लावायचे नाहीत. मग ते दिवे जर असेच आपण लावले तर ते भूमीला समर्पित होतात. आपला उपाय हा यशस्वी ठरत नाही. आता बघा हे जे दिवे आपण घेतलेले आहेत, लावलेले आहेत, तर हे दिवे आपल्याला कुठे प्रज्वलित करायचे आहेत? तर हे दिवे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही साईडला प्रज्वलित करायचे आहेत. त्यामध्ये एक एक कमळगट्ट्याचा मणी टाकायचा आहे आणि हे दिवे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचे आहेत. लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये आगमन होण्यासाठी आपला मुख्य दरवाजा हा खूप मेन आहे. आता बघा हे दिवे आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचे आहेत. प्रज्वलित केल्याच्या नंतर तिथे आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या दिव्यापाशी आपल्याला आपले गोत्र नाव सांगायचं आहे. आपल्याला गोत्र माहीत नसेल तर काश्यप असं म्हणायचं आणि त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीचं आव्हान देखील करायचं आहे. तर बघा हे जे 2 दिवे आहेत तर असेच दिवे आपल्याला रोज वसुबारसपासून रोज आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचे आहेत आणि आपल्याला ज्या वस्तू सांगितल्या आहेत मी त्यामध्ये टाकण्यासाठी त्या वस्तू त्यामध्ये टाकायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला आपले गोत्र नाव ते सर्व सांगून देवीचं आव्हान करायचं आहे. विष्णू भगवानांसोबतच माता लक्ष्मीचं सुद्धा आपल्याला आव्हान करायचं आहे. आता बघा वसुबारस आहे तर वसुबारस ही 9 तारखेला आहे. तर 9 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत आपल्याला असे हे दिवे आपल्या घराच्या बाहेर प्रज्वलित करायचे आहे. तर बघा 12 तारखेला दिवाळी आहे आणि दिवाळीच्या नंतर आता बघा तुम्ही म्हणता आमच्याकडे गावरान तूप नाही, मग आम्ही तेल टाकलं तर चालेल का? तर अजिबात नाही. आपण दिवाळीमध्ये एवढ्या साऱ्या गोष्टींची खरेदी करतो, मग तूप आपण खरेदी तर करू शकतो. त्यामुळे आपल्याला गावरान तूपच त्या दिव्यांमध्ये टाकायचं आहे. तुम्ही थोडंसं जरी खरेदी करून आणलं तरी चालेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही बनवलं तरी चालेल. तर बघा बऱ्याच जणांची परिस्थिती ही तूप टाकण्याची नसते, दिव्यांमध्ये तूप घालण्याची नसते. परंतु बघा जर तुमच्याकडे खरोखरच तूप नसेल आणि तुमची खरोखरच परिस्थिती तूप घेण्याची नसेल तर मग तुम्ही दिव्यांमध्ये जे तुमच्याकडे तेल असेल ते तुम्ही तेल वापरू शकता. परंतु बघा आपण जर दिलं तरच आपल्याला भेटेल असं आपल्याला असं हे नक्कीच असतं. तर पहा असे हे 2 तुपाचे दिवे आपल्याला आवर्जून आपल्या घराच्या बाहेर लावायचे आहेत. कमळगट्ट्याचे मणी हे तुम्हाला तुमच्या पूजेच्या दुकानामध्ये अवेलेबल होतील. पहा प्रत्येक पूजेच्या दुकानामध्ये हे कमळगट्ट्याचे मणी मिळतात आणि तुम्ही असे हे कमळगट्ट्याचे मणी 2 आपल्याला घरी घेऊन यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला या कमळगट्ट्याच्या मण्यांचा उपाय करायचा आहे. तर बघा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून दिवाळीसाठी आपण करत असतो. मग आपल्या घरामध्ये तीच माता लक्ष्मी कायमस्वरूपी टिकावी, आपल्या घरामध्ये पैसा हा भरभरून यावा यासाठी हा उपाय आपण नक्की करावा. तर चला करते इथेच व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.